तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठीही आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। याचं कारण आमदारकीच्या अपात्रतेप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। सरकार आणि कोकाटे यांच्या वकिलांची बाजू ऐकून न्यायालय निर्णय देईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी बोगस कागदपत्र तयार करून मुख्यमंत्री कोट्यातनं सदनिका मिळवल्याचा आरोप सिद्ध झालाय आणि यावर स्थानिक न्यायालयानं दोघांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे, तर 50,000 रुपये दंडही ठोठावलाय। या निकालानंतर कोकाटेंच्या वकिलांनी 2 वेगवेगळे अपील नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये दाखल केले। त्यातील एक याचिका कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ नये यासाठी केलेली होती आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, आजची महत्त्वाची सुनावणी ती म्हणजे आमदारकी रद्द होऊ नये यासाठीची, काय अधिक माहिती? प्रज्ञा 20 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती। यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी खरं तर हा मोठा झटका देखील होता। विशेष म्हणजे शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून जोर धरली लागली होती। यामुळे कुठे राजकीय वातावरण देखील पेटलेलं होतं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचं देखील टेन्शन वाढलेलं होतं। त्यामुळे आता आपण जर बघितलं तर काल जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये जी कनिष्ठ न्यायालयाचा जो निर्णय हा देण्यात आला होता शिक्षेचा, त्याबाबत तर कोर्टाने ऐकूनच घेतलं। मात्र यासोबतच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाने काल एक स्वतंत्र याचिका देखील दाखल केलेली होती। त्यांची आमदारकी जी आहे ती अपात्र ठरवणं याबाबतची ती सुनावणी होती आणि काल न्यायालयाने सगळं म्हणणं हे ऐकून घेतलेलं आहे। मात्र सरकारी बाजू यामध्ये ऐकून घेणं गरजेचं आहे असं म्हणत आजची तारीख ही पुन्हा दिलेली आहे आणि आज दुपारी याबाबत सुनावणी होणार आहे। त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। आज नक्की न्यायालयात काय घडामोडी होत आहेत, न्यायालय आज नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। प्रांजल कुलकर्णी हे आपल्याला माहिती देत होते। आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आमदारकी संदर्भातला एक महत्त्वाची जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यावर काय निर्णय होतो, सुनावणी काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।